राज्यात व्यवसायासाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकावं असं आवाहन करण्यात आलं आहे, अन्यथा 16 ऑगस्टपासून आरटीओ कडून कारवाई केली जाईल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असले असता त्यांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मराठी बोलण्याच्या प्रश्नाला जाहीर उत्तर दिलं। यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की हा नियम नवा नसून 1989चा आहे। 1991च्या कायद्यानुसार या संकल्पनेची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नव्हती। मात्र परिवहन मंत्री म्हणून या कायद्याला पुढे नेण्याचा आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे। आता या निर्णयाअंतर्गत कारवाई अटळ असून 15 ऑगस्टपर्यंत सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी किमान एवढं मराठी शिकलं पाहिजे जेणेकरून गाडीत बसलेल्या प्रवाशांशी त्यांना नीट संवाद साधता येईल। चालकांसाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या माध्यमातून राज्यभरात 4500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, रिक्षा चालक टॅक्सी चालकांनी मराठीत बोलायलाच हवं। 1989चा नियम आहे आणि 1989च्या नियमानुसार त्यावर कारवाई आतापर्यंत होत नव्हती। परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी ती जी संकल्पना आहे जी 1991 सालच्या कायद्याची आहे ती पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। कार्यवाही ही अटळ आहे। 15 ऑगस्टपर्यंत सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं पाहिजे। एवढं मराठी शिकलं पाहिजे की त्या गाडीमध्ये बसलेल्या पॅसेंजरनी ड्रायव्हरशी बोलत असताना ते काय बोलतात हे ड्रायव्हरला कळलं पाहिजे आणि ड्रायव्हर काय बोलतो हे पॅसेंजरला कळलं पाहिजे। एवढं तरी मराठीत त्यांनी शिकवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि ती कोकण मराठी साहित्य परिषद ह्या दोन्ही संघटनांनी मिळून राज्यामध्ये 4500 शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। अनेक शिक्षक काही मानधन न घेता आमच्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना शिकवत आहेत। त्याचा आधार घ्या आणि व्यावहारिक मराठी तुम्ही शिका। 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे। 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मराठी जर नाही आलं, त्यामध्ये प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर 16 तारखेपासून आरटीओची कारवाई अटळ आहे। मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य मराठी शिकावंच लागेल।